नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर शिवाजी पवार, राहणार रांदोरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। माझा जन्म पण इथं झालेला आहे आणि 2017 पासून मी अतिक्रमणाविषयी ग्रामपंचायत कार्यालय अंदोरी व पंचायत समिती कार्यालय अहमदपूर यांना वारंवार अर्ज करून सांगितलं होतं की हे अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढून टाका, हे काय हेच आहे पाठीमागचं अतिक्रमण आणि हे अतिक्रमण आहे आणि हे पाठीमागे माझं घर आहे। मी वारंवार त्यांना अर्ज म्हणजे पाठपुरावा केला अर्जाचा, तरी पण त्यांनी आमची दखल घेतली नाही व ह्या शासनामध्ये काय न्याय आहे का, न्याय निवडा नाही, हे तुम्हीच विचार करा आणि मला हे शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा। कारण मी 2016 ते 17 पासून मी पाठपुरावा करत आलेला आहे आणि मला कुठं न्याय पण भेटलेला नाही आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर पर्यंत सुद्धा गेलेलो होतो आणि त्यांना पण मी लेखी अर्ज दाखल करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला न्याय द्यावा, पण आतापर्यंत काही कोणीच त्याच्यावर काही ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं नाही ना, काहीच घेतलं नाही। तरी कुणीतरी कुठेतरी न्याय आहे म्हणून न्यायावर माझा आज पण विश्वास आहे, म्हणून मी आज तुमच्या समोर आलेला आहे। एवढे आज अर्ज करूनही मला जर न्याय जर नाही भेटला तर येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता माझी आई पार्वतीबाई शिवाजी पवार यांनी अर्ज लिहून बीडीओ साहेबांना कळविलेले आहे व मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना कळविलेले आहे की मी आत्मदहन करणार आहे। तरी साहेबांनी लवकरात लवकर यावर विचार करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती। शिवाजी निवृत्ती पवार, राहणार अंदुरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। ही अतिक्रमणाची केस आम्ही भरपूर जागी साहेब दाखल केली, आमची दखलच कुणी घ्यायला तयार नाही। फलाण्याकडे जा, बिस्तण्याकडे जा, काही कुणी नोंदच घ्यायला तयार नाही आमची। होईल बघू, कोर्टात लढलो, कोर्टामध्ये ते माणूसच मरून गेला, पण ह्याची दखल कोणी घेतली नाही। आम्हाला 3 जज आले, 3ही जजने काही निकाल दिला नाही आणि हे दुसरा माणूस येऊन आता आमच्या 30/30 आहे, माझं किती आहे, ह्या गावात काय नाव आहे का, लोक न्याय आहे का नाही ह्या सरकारामध्ये, ह्याची काही कोणी दखल घ्यायला तयार नाही। ह्याची दखल घेण्यात यावी म्हणून आमची नम्र विनंती, कळकळीची विनंती। आम्हाला घरातून बाहेर जायला येईना, हे दरवाज्यामध्ये खडे पाडलेत, खडे पाडून पाणी जाऊ देण्यात बाहेर आणि शासन नाली काढणं आमच्या घराच्या समोर। भीत स्वतंत्र असून आम्हाला बांधकाम पडायला भीत झाली, त्याला बांधायला चान्स नाही आम्हाला, ह्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही। विस्तार अधिकारी येऊन बी कोण गेले तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही। त्याची नोंद आहे, ह्याची नोंद आहे, हटणच नोंद कुठं दप्तरला लावल्यानं होत्या का? आम्ही काय जागा चोरली नाही साहेब, शासनाच्या नियमानुसार पहिलं बांडवर चलत होतं म्हणून घेतलेली आहे आणि जुन्या मालकानं विकलेला बांड बघूनच आम्ही खरेदी केली आहे। जुना ही तहसीलदार रेकॉर्ड निघेल, ह्याचं तहसीलदार रेकॉर्ड आहे, ही भगवानराव कुलकर्णीची जागा आहे पहिल्याची, भगवानराव कुलकर्णीने दुसऱ्याला विकली आहे। ज्ञानबा संतराम मानेचं नावचं बांड बघूनच आम्ही बांडवरच केलं, ह्या आधारे आम्ही घेतल्याने आम्हाला त्रास उलाला। आमची रजिस्ट्री असली तर दुसरी निघत होती ना, रजिस्ट्रीच नाही आमची, बांड आधारे केलेला आहे। मग बरं जेव्हा घेतले तेव्हापासूनचे 8 आहेत, घरपट्ट्या भरलेल्या पावत्या आहेत, सगळे रेकॉर्ड आहे ना आमच्यापाशी, आम्ही काय चोरलं ना कोणाची। दखलच घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत। आमची मागणी आम्हाला रस्ता खुला करा, आमची मागणी रस्ता खुला करा, आमच्या भीतीवर पडाय झाले ते बांधकाम करण्यास पाहिजे, हे म्हणणं आहे आमचं, बाकी काहीच नाही आमचं म्हणणं। आवाज बहुजनांचा।